आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मालेगावकर सज्ज झाले आहेत। मालेगावकरांबरोबर मालेगाव प्रशासन देखील या ठिकाणी सतर्क झालेले आहे। मालेगाव शहरातील जवळपास कृत्रिम 5 आणि महापालिकेकडून पारंपरिक असलेले असे गणेशकुंड आता तयारी पूर्ण झालेली आहे। जवळपास भव्य अशा 15 पेक्षा जास्त मिरवणुका मालेगाव शहरामध्ये निघणार आहेत आणि प्रशासनामार्फत एक चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महादेव घाटावरच्या आपण या ठिकाणी गणेशकुंडावरती जवळपास शेकडो गणपती मंडळ तसेच गणपती घरगुती गणपती बापांचे विसर्जन या ठिकाणी केलं जातं। मोठ्या प्रमाणावरती शहरात या ठिकाणी मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरामध्ये मोठे ठिकठिकाणी शहराच्या भागांवरती CCTV कॅमेरे बसवण्यात आले। त्या पार्श्वभूमीवरती पोलीस ठाण्याने निघणाऱ्या मिरवणुकांवरती देखील कडक असं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। आपण बघू शकतो ज्या पद्धतीने गणेशकुंडांची तयारी प्रशासनामार्फत करण्यात आली। या गणेश मिरवणुकांवरती लक्ष ठेवण्यासाठी पोलीस देखील प्रशासन सज्ज आहे। जवळपास उपअधीक्षक असे 3, पोलीस निरीक्षक 20, सहाय्यक पोलीस अधीक्षक 42, पोलीस कर्मचारी 70, महिला कर्मचारी 110, होमगार्ड्स असे जवळपास 500, दंगा नियंत्रण पक्ष दंगा नियंत्रण त्याचं असे 500 पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी पोलीस कर्मचारी मिरवणुकांवरती बंदोबस्तावरती लक्ष ठेवणार आहेत। आपण बघू शकतो शहरातील होणाऱ्या या मोठ्या भव्य अशा मिरवणुकांवरती लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन व पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तयारी करून आता या ठिकाणी सज्ज झाले आहेत। येणाऱ्या 2 दिवस उद्याच्या गणपती विसर्जनाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासनामार्फत पूर्ण तयारी करण्यात आली असून गणपती उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये आणि गणपती रायाला अतिशय चांगल्या पद्धतीने निरोप द्यावा यासाठी प्रशासन देखील पाऊल पुढे आलेले आहे। मनोज शेवाळे, TVN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।